असे असावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मराठीतील सुप्रसिद्ध कवी विंदा करंदीकर यांच्या ह्या काव्यपंक्ती खऱ्या आयुष्यात अगदी तंतोतंत लागू पडतात त्या उद्योजक विशाल परब यांना. अगदी राखेतून फिनिक्स भरारी घेणाऱ्या ध्येयविळा उद्योजक आणि राणे परिवाराचे खंदे समर्थक असलेल्या श्री विशाल परब यांच्या संघर्षमय पण यशस्वी वाटचालीचा घेतलेला हा आढावा. विशाल परब यांचा जन्म माणगाव खोऱ्यातील वाडोस यासारख्या ग्रामीण भागात 15 ऑक्टोबर 1988 ला झाला. विशाल यांचे वडील प्रभाकर परब हे अतिशय गरिबीतून उद्योगपती झाले. प्रभाकर परब यांची घरची परिस्थिती हलाखीची होती. 1992च्या पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वाडोस पंचायत समिती मतदारसंघातून ते विजयी झाले. विशाल परब यांनी आपलं 5वी ते 7वी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण हे वाडोस शाळेत पूर्ण केले. त्यानंतर 8वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव मध्ये घेतलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक वाडोस सारख्या ग्रामीण भागामध्ये जेव्हा माझा जन्म झाला, वाडोस म्हणजे मला वाटतं कोल्हापूरचा आणि सिंधुदुर्गचा एक पायथा म्हटलं तरी हरकत नाही, कारण शहरी पट्ट्याकडनं 20 ते 25 किलोमीटर आतमध्ये ग्रामीण भागामध्ये माझा जन्म झाला. मी असं काय कुठली गोष्ट मोठी सांगत नाही. ग्रामीण भागामध्ये जन्म तर अनेक लोकांचा होतो, परिस्थिती ही बऱ्याच लोकांची वाईट असते. सर्वसामान्य घरामध्ये माझा जन्म झाला आणि त्या वाडोस सारख्या गावामध्ये झाला. मला अभिमान आहे की माझा गाव हा आजही सुजलाम सुफलाम आहे. कौटुंबिक जीवन हे मी 20 वर्ष हे वाडोस या गावामध्ये घालवलेलं आहे. सिंधुदुर्गातील अनेक असे ग्रामीण भाग आहेत की त्या ठिकाणी दळणवळणाच्या सुद्धा बरेच प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत. त्याप्रमाणे वाडोस सारखा एक ग्रामीण भाग हा मला वाटतं ब्रिटिशांच्या वेळी, त्यावेळी आमचा जेव्हा जन्म झाला त्यावेळी तिथे वाहतुकीसाठी रस्ता सुद्धा नव्हते. रस्ता हा डांबरीकरण सुद्धा नव्हता. आणि म्हणतात तसं एखादं लहान मुलाला न्यायचं असेल तर त्या ठिकाणी रस्ता चांगला पाहिजे असतो. तर त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जायला आमच्याकडे काही ठिकाणी पायवाट होती. माझा जन्म जेव्हा झाला त्यावेळी मला वाटतं 1988 साली झाला आणि सिंधुदुर्गातील या एका टोकाच्या गावामध्ये आपण शैक्षणिक जीवन हे 5वी पर्यंत 7वी पर्यंत मी त्या गावामध्ये वाडोसमध्येच केलं. त्याच्यानंतर 8वी ते 12वी पर्यंत मी माणगावमध्ये, म्हणजे तिथनं माझ्या गावापासून एक 10 ते 12 किलोमीटर वरती ते गाव आहे, तिथे 12वी पर्यंत माझं शिक्षण झालं. आणि त्याच्यानंतर 13वी 14वी 15वी हे शिक्षण माझं SPK कॉलेजमध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही नामांकित शाळा आहेत, त्यापैकी एक SPK म्हणून एक शाळा आहे, कॉलेज आहे सावंतवाडीमध्ये. हे मी 13वी 14वी 15वी ते 3 वर्ष मी सावंतवाडीमध्ये शिक्षणाला आलो. यानंतर त्यांच्या कॉलेज जीवनाला सुरुवात झाली. 12वी पर्यंतचं शिक्षण माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयात घेतलं. विशाल परब यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण SPK कॉलेजमध्ये पूर्ण केलं. हे BComचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विषय होता पुढे काय करायचं, नोकरी की व्यवसाय. पण नोकरीच्या पाठी लागायचं नाही असा चंग विशाल परब यांनी बांधला. क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही. आपल्या जुन्या व्यवसायाचा थोडाफार फायदा आपल्याला होऊ शकतो हे लक्षात घेतल्यानंतर त्यांनी आपल्या क्रशर उद्योगात उडी मारली. क्रशरचा हा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि यात त्यांचा चांगला जम देखील बसू लागला. विशाल परब हे कॉलेज जीवनात असताना त्यांचं प्रेम जुळलं. यानंतर त्यांनी रीतसर मागणी घातली आणि त्यांचा विवाह झाला. पत्नी सौ वैदिका विशाल परब ह्या देखील उच्च शिक्षित आहेत. लग्नानंतर सौ वैदिका यांच्या रूपानं विशाल परब यांच्या घरात जणू लक्ष्मी आली. घरातील सर्व परिस्थिती बदलली. अनेक उद्योगधंद्यांमध्ये विशाल परब यांनी गुंतवणूक सुरू केली आणि त्यांना यश देखील मिळत गेलं. अनेक मोठमोठ्या उद्योगांमध्ये ते उतरले होते. प्रचंड इच्छाशक्ती आणि काम करण्याची ताकद
या जोरावरच त्यांनी फार मोठं यश मिळवलं. पत्नीने त्यांच्या उद्योगधंद्यात लक्ष घालण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांना कुमारी भार्गवी विशाल परब ही मुलगी झाली, तर कुमार विराज विशाल परब हा मुलगा झाला. 2 मुलांच्या घरातील प्रवेशाने विशाल आणि सौ वेदिका यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. धंद्यातील विस्तार वाढत गेला. आपलं सुद्धा एक मोठं आणि सुंदर घर असावं अशी इच्छा दोन्ही दाम्पत्यांनी बाळगली आणि सावंतवाडी चराठा इथे स्वतःच्या स्वप्नातील बंगला उभा केला. कर अलग बन अलग तभी तो नाम कमाएगा, सोच अलग इस दुनिया से तू ऊंचा बन जाएगा. उद्योजक असणारा विशाल परब यांचे अनेक राजकीय लोकांशी हळूहळू संबंध येऊ लागले. नारायण राणे यांच्या नेतृत्वाने आणि कामाने ते प्रभावित झाले. ज्यावेळी मी आता शिक्षण 9वी 10वी 11वी 12वी चालू होतं, त्यावेळी मी पेपरमधनं वाचायचो की एक सिंधुदुर्गामधलं व्यक्तिमत्व हे महाराष्ट्रामध्ये गाजते, देशामध्ये गाजते. ते नाव म्हणजे माननीय आजचे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे. तत्कालीन त्यावेळी राणेसाहेब मला वाटतं मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर महसूल मंत्री होते. राणे साहेबांच्या जडणघडण म्हणा किंवा जे काही घडलं ते कायम आम्ही प्रेसच्या माध्यमातून वाचत होतो. त्यावेळी वर्तमानपत्र होतं. कालांतराने राणे साहेबांची 2 मुलं, एक निलेशजी राणे साहेब जे माझे गुरु मानतो मी ज्यांना, आणि दुसरे जे आहेत उदयजी राणे साहेब. दोन्ही मुलं ही लंडन आणि अमेरिकामध्ये US मध्ये शिकायला होती आणि आम्ही त्यांचे लेख वाचायचो. म्हणजे त्यांनी आपल्या वडिलांवर दिलेले लेख वाचायचो. मी निलेशजी राणे साहेबांचा लंडन मध्ये असतानाचा लेख वाचला. निलेशजी राणे साहेब लंडन मध्ये असताना सुद्धा त्यांनी जो लेख लिहिला तो ग्रामीण भागातील एखादा मुलगा किंवा एखादा व्यक्ती किंवा एखादा शेतकरी किंवा एखादा गरीब व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो हे निलेशजी राणे साहेबांनी लंडन मध्ये बसून लिहिलेले चरित्र मी वाचलं. निलेशजी साहेबांनी जे चरित्र लिहिलं ते लंडन मधल्या एखाद्या 5 स्टार मध्ये लिहिलं असेल असं आपल्याला वाटतंय, परंतु त्यांनी एका झाडाखाली बसून आपल्या वडिलांनी कसं घडवलं, कसं घडले आणि कोकणासाठी त्यांनी काय केले हे काही गोष्टींचा अभ्यास मी केल्यानंतर माझ्या मनावर सुद्धा राणे फॅमिलीचा किंवा राणे साहेबांच्या विचारांचा माझ्याकडे एक विषय बनला. कालांतराने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जसं 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 माझं वय खूप कमी, आता माझं 33 वय 34 लागत आहे. ज्यावेळी हे चरित्र वाचता त्यावेळी माझ्याकडे स्वतःकडे काहीच नव्हतं. मी स्वतः राणे साहेबांचा कार्यक्रम असला, निलेशजी राणे साहेबांचा कार्यक्रम असला किंवा त्यांचं त्यावेळी निलेशजी साहेब राजकारणात सुद्धा नव्हते. मला आठवतंय की 2005 मध्ये ते लंडन मध्ये होते. 2005, 6, 7च्या दरम्यान मी त्यांना बाईक घेऊन त्यांना भेटण्यासाठी गेलो. भेटण्यासाठी ज्यावेळी गेलो त्यावेळी मला आठवतंय रमाकांत सावंत म्हणून एक काँग्रेसचं जुनं नेतृत्व होतं, त्यांनी मला भेटवलं त्यांना. आणि रमाकांत सावंत हे चांगले व्यक्तिमत्व, आता ते कैलासवरती जे आता सध्या नाहीये, तर त्याने मला निलेशजी राणे साहेबांना भेटवलं. त्यावेळी पासनं आजपर्यंत मला वाटतं मला आज 18 वर्ष 15 वर्ष तरी झाली साहेबांच्या त्या फॅमिली सोबत मी आहे. ज्यावेळी मी माणगावमध्ये 12वी ज्यावेळी 11वी 12वी माझी चालू होती शैक्षणिक माझं वर्ष, आठवतंय मला की सकाळी 7 वाजता बसमधनं वाडोसमधनं मी निघायचो. एक अर्ध्या तासामध्ये बसमधनं. त्यावेळी बस म्हणजे काय होतं, पाऊस जर पडला तर पावसाचं पाणी वरनं खाली पडायचं, पूर्ण भिजलेलं असायचो शैक्षणिक कालावधीमध्ये, आणि शाळेत जायचो आणि त्यावेळी थंडी भरलेली असायची. मला आठवतंय की 3 रुपयाचा वडापाव आम्ही खायचो. 3 रुपयाचा वडापाव खायचो, त्याच्यामध्ये मसाला घालायचो आणि त्या प्रकारे ते मित्र असायचे. मित्र केव्हा पैसे पण नसायचे खिशामध्ये, एका दुसऱ्याकडून मित्राकडनं घ्यायचे. आज बाबा 3 रुपये काढायचे सगळ्यांनी आणि प्रत्येक जण 2-2 वडापाव खायचे. आज डॉमिनोज पिझ्झा सारखे चांगले चांगले प्रकार मुलं खाऊ शकतात. आज खूप चांगल्या गोष्टी मिळू शकतात. प्रत्येक मुलांच्या खिशामध्ये आज मोबाईल असतो, पैसे असतात. त्यावेळीचा कालावधी असा होता की पैसे हे बघायला मिळत नव्हते. 3 रुपयाच्या वडापावसाठी पण आम्ही म्हणजे त्यावेळी दुसऱ्याच्या तोंडावर बघायचे पाहिजे. परमेश्वराच्या कृपेने, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आज जी परिस्थिती आहे खूप चांगली होत चालली आणि आपण मेहनतीला आपलं फळ मिळतं. शिक्षण
घेत असताना मला वाटतं 12वी जेव्हा झाली 13वी मध्ये शिक्षणासाठी सावंतवाडीमध्ये एसपीके कॉलेजमध्ये बीकॉम साठी मी अर्ज केला. बीकॉम साठी जेव्हा अर्ज केला तेव्हा मी बाईक घेऊन जायचो. छोटीशी बाईक होती ती घेऊन मी यायचो. पण शिक्षण घेता घेता शिक्षणावरती मी 2 वेळा एटीकेटी नापास ते कार्यक्रम चालू होते. मला त्या शिक्षणामध्ये रस नव्हता. शिक्षण साधारण एक लाईन मध्ये असताना मधल्या काळामध्ये शिक्षणात मधले माझे काही विषय राहिले. मी कंटाळायचो. मला आठवतंय एसपीके कॉलेजच्या समोरची एक इमारत आहे रामेश्वर प्लाझा. ही रामेश्वर प्लाझा त्यावेळी नव्हती. ही रामेश्वर प्लाझाचं बांधकाम जस्ट चालू झालं होतं आणि आमचा एक कौटुंबिक व्यवसाय होता क्रशर व्यवसाय. आणि हा क्रशर व्यवसाय मला खूप आवडायचा. या व्यवसायासाठी मी माझ्या साईडवर जायचो. इथनं 10 किलोमीटर वरती सावंतवाडीतनं साईड होती. तिथे जायचो. त्या साईड वरती तिथे दगड डंपर मध्ये भरायचे आमचे लेबर लोक त्याने ते भरायचे. त्या टिपर मध्ये बसायचो आणि मी त्या शाळेच्या बाजूला असलेले अंगणामध्ये जी इमारत चालू होती त्या समोरच्या ठेकेदाराने आम्हाला काम दिलं. तिथे दगड भरायचे आणि ते दगड भरून टिपर मधनं आणून तिथे मी खाली करायचो. मला खूप आवड होती कामाची. काम जितकं मिळेल तेवढं मी खूप चांगलं मानायचो. अंगाला सवय होती कामाची. 3-3 किलोमीटर 4-4 किलोमीटर मी सायकलने प्रवास करायचो. त्यावेळी सगळा प्रवास बघितल्यानंतर शैक्षणिक जीवन हे मी थोडंसं कमी केलं. मला शिक्षणाचे आजही मला निलेजी राणे साहेब विचारतात तुझं शिक्षण किती झालं. मी तेव्हा सांगत नाही कोणाला शिक्षण. शिक्षणापेक्षा मी कर्तृत्वाला मानतो आणि आमच्या राणे साहेबांची शिकवण आहे शिक्षणापेक्षा तुम्ही घाम गाळा आणि जेव्हा घाम गाळाल तेव्हा तुम्हाला त्याचं फळ मिळेल. व्यवसाय चालू असताना मी पहिल्यापासून मला ज्यावेळी आपल्या खिशामध्ये काही नसताना सुद्धा समाजासाठी काहीतरी आपण ज्या जन्म घेतलो ते समाजासाठी काहीतरी करावं हे पहिल्यापासून समाजाचे रूप फेडण्यासाठी माझे प्रयत्न असायचे आणि आजही आहे. गरीब जनता म्हणा काही लोक अशी परिस्थितीत होते की 2 टाइम अन्न नाही अशा प्रकारे त्यांना 2 हाताला त्यांच्या पोटाला काम द्यायची. त्यावेळी पण इच्छा होती. आजही इच्छा आहे. पुढेही असतात. राणे साहेबांचा जो ठसा उमटला त्यावेळी शैक्षणिक जीवनामध्ये तो ज्यावेळी शैक्षणिक जीवन घेत असताना राणेसाहेब 1995च्या दरम्यान मुख्यमंत्री आले महाराष्ट्राचे. एक सर्वसामान्य बेस्ट युनियनचे अध्यक्ष म्हणा किंवा वरवडे सारख्या गावातील एक व्यक्ती जर एवढ्या स्थानावर जाऊ शकते तर त्यांच्यासारखं मार्गदर्शन त्यांच्यासारख्या व्यक्तीचं मार्गदर्शन घेतलं तर भविष्यात आपल्याला आयुष्यात चांगला फायदा होऊ शकतो. 2 राणेसाहेबांना मुलं आहेत. एक राणेसाहेब आपल्याला 3रा मुलगा समजतं हे आपल्यासाठी भाग्य आहे. राणेसाहेब कुठलाही विषय असला जिल्ह्यातील कुठलेही कार्यक्रम असो किंवा नरेंद्र मोदी साहेबांचा एखादा कार्यक्रम असो किंवा भारतीय जनता पक्षाचा एखादा कार्यक्रम असो कुठलाही कार्यक्रम असो ते राणेसाहेब आम्हाला स्टेजवरती मान देतात आणि सन्मान करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला ते विचारलं जातं की बाबा काय करायचं. आणि राणेसाहेबांचा कुठला कार्यक्रम हा आमचा घरगुती कार्यक्रम असतो. राणेसाहेबांचं निलेजी राणे साहेबांचं नसतं तर मी त्यांना गुरु मानतोय. आज नाही कित्येक वर्ष आहे. म्हणजे असं नाही आपला एक रक्तामधला गुण आहे. आपण इथे आहोत तिथे राहणार. तुमच्या वाईटही क्षणात असणार बऱ्याही क्षणात असणार आयुष्यभर असणार. हे राणे फॅमिलीला राणे साहेबांना सगळ्यांना माहिती आहे की विशाल परब हा निलेजी राणे साहेबांचा जे सांगेल तो शब्द पाडणार नाही. त्यांचा शब्द जमिनीवर केव्हाही पडायला देणार नाही. आणि समाजामध्ये निलेजी राणे साहेबांना भविष्यात चांगलं स्थान मिळवून देण्यासाठी कुठेतरी खारीचा वाटा आपला. समाजामध्ये आपण जन्म घेतल्यानंतर आपल्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपण काहीतरी लोकांना करून द्यायचं आहे. लोकांच्या 2 हाताला काम द्यायचं आहे. हेच आपलं ध्येय आहे. आणि त्या समाजामध्ये आपण जन्म घेतलो त्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद द्यायचा. त्या आशीर्वादासाठी संपूर्ण ही गोष्ट चाललेली. की तुम्हाला एक सांगतो की माझं जेव्हा मला आठवतंय 12वी झाल्यानंतर 13वी 14वी 15वी शैक्षणिक वर्ष चालू होतं. ठीक आहे. कोणाला कदाचित माहिती नसेल की माझी मिसेसची ओळख ही त्यावेळी 2000 मला वाटतं ज्यावेळी शैक्षणिक वर्ष माझं 13वी चालू होतं त्यावेळी माझी मिसेस त्याच वर्गामध्ये होती. त्याच्यानंतर 2 वर्ष ती शिक्षणासाठी पुण्यामध्ये गेली. त्याच्या कालांतराने योगायोग आमचा जुळला आणि आमचं लग्न झालं. आणि त्यावेळी मला आठवतंय माझं लग्न ठरलं त्यानंतर जी लक्ष्मीचे पावलं म्हणतात त्याची मला त्या एक सपोर्ट मिळाला. त्या सपोर्टचा परमेश्वराने मला एवढा फायदा करून दिला की आज जो मी काय आहे त्याच्यात खारीचा वाटा माझ्या मिसेसचा तयार. माझ्या मिसेसने जी मेहनत किंवा माझ्यासाठी जे केलेले जी मेहनत आहे त्याचं फळ मला मिळत नाही. ते आता काय त्यावेळी एवढं लक्षात नाही परंतु जी घटना घडत गेली
ती अप्रतिम श्री स्वामी समर्थांनी माझे आशीर्वाद पूर्वजांचा होता, त्याच्यात ती चांगली घडत गेली आणि त्याचा फायदा मला आज होतो. मला आठवतंय माझं लग्न करायच्या अगोदर एक दरम्याने आमचा साखरपुडा झाला होता आणि त्या दरम्याने जसं म्हणतात लक्ष्मीची पावलं चालली तसं ते मला एक मोठा बिझनेसमॅन भेटला आणि मी माझ्या स्वतःच्या पायावर तो उभा राहू शकतो. मला आठवते ते बिझनेसमॅन आज या जगामध्ये नाहीत, पण त्या परमेश्वराच्या रूपात ती व्यक्ती आली आणि मला त्यांनी बिझनेस शिकवला की 4 वर्ष 2000 मला वाटतं 8-9 पासून 13 पर्यंत मी त्या दरम्याने त्या बिझनेसमॅन व्यक्ती बरोबर मी राहिलो, त्यांच्याकडनं गुण घेतले आणि पुण्यासारख्या सिटीमधली व्यक्ती खूप मोठी व्यक्ती मला भेटली आणि तिथे आपलं वलय चांगलं घडत. नारायण राणे यांनी 2005 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी तत्कालीन काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमाकांत सावंत यांनी युवा नेते निलेश राणे यांची भेट घालून दिली. 2009 मध्ये नारायण राणे कुडाळ मालवण मतदारसंघातून तब्बल 25,000 मतांनी विजयी झाले. निलेश राणे यांच्या स्वभावाचा प्रचंड परिणाम त्यांच्यावर झाला आणि निलेश राणे यांचे ते फॅन बनले. राणे साहेब हे माझे वडील आहेत. राणे साहेब हे आमच्या पूर्ण कोकणचे वडील. राणे साहेबांना पद ज्या दिवशी भेटलं ते राणे साहेब स्वतः सांगायचे की हे मला नाही भेटले, हे माझ्या जनतेला माझ्या कार्यकर्त्यांना भेटलेलं पद. हे पद सर्वसामान्य लोकांसाठी आणि या पदाचा वापर कोकणी जनतेसाठी होणार, या महाराष्ट्राच्या जनतेसाठी होणार. राणे साहेबांची जन आशीर्वाद यात्रा 1 महिना अगोदर मोदी साहेबांच्या संकल्पनेतनं ठरली होती. देशातील 39 ते 42 जन आशीर्वाद यात्रा ठरल्या. मी स्वतः राणे साहेबांबरोबर होतो, निलेश राणे साहेब होते, प्रमोद जटाजी साहेब होते, बरीच लोक. राणे साहेबांचा प्रोग्राम ज्या दिवशी ठरला त्याच्या दुसऱ्या सेकंदाला मी एक सैनिक आहे, सैनिक म्हणून मी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला एक हातभार लावण्यासाठी कार्यक्रमाचं नियोजन काही लोकांनी केलं आणि फक्त बॅनरच लावले नाहीत तर संपूर्ण प्रत्येक सभा कशी सक्सेस होईल, यशस्वी होईल, कोकणी जनतेला कसा फायदा होईल त्यामुळे नियोजन चांगलं केलं आणि ह्याचं फळीत आम्हाला आता भेटत चाललंय. अखेर निलेश राणे यांचं नेतृत्व स्वीकारून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या सचिवपदी विशाल परब यांची निवड झाली. 2009 मध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या पदी निलेश राणे निवडून आले आणि खासदार बनले. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचं वर्चस्व वाढत होतं. यात विशाल परब सातत्याने निलेश राणे यांच्या सोबत राहिले आणि खासदार निलेश राणे यांच्या गळ्यातले ताईत बनले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. राजकारणासोबत आपल्या कामात आणि धंदा व्यवसायात त्यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली. माणगाव खोऱ्यात त्यांनी राजकीय जम बसवण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक विस्थापितांना धक्का देण्यास सुरुवात केली होती. स्वतःच्या गावातील ग्रामपंचायत आपल्या ताब्यात असावी ही इच्छा बाळगत त्यांनी ती आपल्या ताब्यात घेतली. स्वतः जिद्दी असलेला विशाल परब यांनी राजकारणामध्ये देखील जिद्द सोडली नाही. ते सातत्यानं माणगाव खोऱ्यात काम करत राहिले. आपला जन्म संघर्षात झाला, आपण कोणाला घाबरत नाही. राणे साहेबांचा आपण तुल्य आहे. राणे साहेबांनी बाळासाहेब ठाकरेंना आपलं दैवत मानलं होतं, आजही मानत आहेत आणि पुढे मानत. त्यामुळे आमच्या रक्तामध्ये राणे फॅमिलीचं रक्त आहे. त्यामुळे आम्ही जे काय ठरवतो ते करतो. दादरमध्ये शिवसेना भवनच्या समोर, शिवसेनेच्या भवनच्या चारही बाजूला पासनं पालघर पर्यंत कोकण पट्टा, त्यातनं गोव्याच्या एअरपोर्ट पर्यंत जिथे जिथे राणे साहेबांचं संकल्पना लोकांना आपण पटवून देऊ शकत होतो तिथे तिथे आपले बॅनर लागलेले होते. इव्हन दिल्लीपासून सुरुवात झालेली होती. मी एकच सांगतो की राणे साहेबांचं जे पद आहे ते मला वाटतं 3-4 वर्षाचा कालावधी आहे. आता राणे साहेबांनी आम्हाला एकच सांगितलं, निलेशजी राणे साहेबांनी एकच सांगितलं की या पदाचा फायदा आपल्या लोकांना झाला पाहिजे, तर या पदाचा वापर आणि पदाचा फायदा आहे. मी एकच सांगतो तुमच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला, मी साहेबांचा सैनिक आहे, मी कोणी व्यक्ती पदाधिकारी नाही आहे, माझ्याकडे कोणतेही पद नाही. राणे साहेबांच्या मनातील कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. वेंकीज ही एक मोठी देशातील कंपनी आहे, तसेच रॉयल फूड ही दुसरी कंपनी. अशा अनेक कंपन्या या कोकणामध्ये घेऊन येण्याचा संकल्प मी ठेवलेला आहे. पहिल्या 2 कंपन्या आपल्या कोकणामध्ये आणून, आपल्या वेंकीज सारखी कंपनी आणून आपल्या मुलांना सेटअप करून देणे, आपल्या लोकांना रोजगार करून देणे, बेकारी दूर करणे हा आपला पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे उषा इस्पात सारखी कंपनी किंवा टाटा, उत्तम स्टील अशा कंपन्यांची ऑलरेडी इथे जागा घेतलेल्या आहेत. या कंपन्या पुन्हा जागृत होऊन राणे साहेबांच्या माध्यमातून या कंपन्या चालू करतात.
जेणेकरून आमच्या कोकणातील जी मुलं गोव्यामध्ये मुंबईमध्ये जी स्थायिक झाली ती आपली कोकणी जनता पुन्हा इथे यावी ही आपली संकल्पना. 10,000 लोकांना रोजगार मिळू शकतो. एक 800 ते 900 कुटुंब त्याच्यावरती जगू शकतात. आणि असंख्य युवक हे जे बाहेर गोव्यामध्ये संकल्प म्हणजे काम धंदा करतायत ते आपल्या कोकणातच राहू शकतात. हा वेगळा संकल्प आहे आणि निलेशजी राणे साहेबांचा संकल्प आहे. तर राजकारणासोबतच समाजकारणावर देखील त्यांनी भर दिला. अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी राबवले. मात्र 2014च्या विधानसभेतील नारायण राणे यांच्या नवख्या शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी पराभव केला. तर 2014 मधील लोकसभा निवडणुकीतील निलेश राणे यांचा अनपेक्षित पराभव विशाल परब यांच्या फारच जिव्हारी लागला. या दोन्ही पराभवांनी ते फारच व्यथित झाले, पण ते डगमगले नाहीत. कठीण परिस्थितीत ते नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या पाठीशी उभे राहिले. उठ मर्द मावळा कशाला मानतो सहार, पुन्हा एकदा निवळा झेंडा अटके पार, या उक्तींप्रमाणे विशाल परब नेहमी राणे परिवारासाठी संघर्ष करत राहिले आणि आजपर्यंत करतायत. बघा 2005 पासून मी राणे फॅमिली सोबत काम करतोय. माझा बालपणापासून करतो. जो कार्यक्रम आणत घेऊ तो ठोसपणे करू हे आपला निश्चय असतो. आणि कोणताही कार्यक्रम होता आजपर्यंत सगळे कार्यक्रम आपले भव्य दिव्य आहेत. आपलं एक वैशिष्ट्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकीय जीवनात काम करत राणे फॅमिली बरोबर, राणे साहेबांबरोबर, राणे समर्थक म्हणून आणि भारतीय जनता पक्षामध्ये मी काम करत असताना मला कोणतीही अपेक्षा राजकारणाची नाही आहे आणि भविष्यातही नसणार आहे. मला कोणत्याही तिकिटाची अपेक्षा नाही. मला राजकारणामध्ये तिकीट हे मला आवडत नाही. त्याचं कारण असं आहे की राजकारणात एक ग्रुप वाईट तयार होतो, त्या विरोधात तयार होतो, दुसरा ग्रुप आपल्या साथीला असतो. मला असं कुठली गोष्ट करायची नाही. फक्त माझं एक नेतृत्व आहे निलेश राणे साहेब, हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जावं किंवा खासदार व्हावं किंवा मंत्री व्हावं, पालकमंत्री व्हावं किंवा केंद्रात जावं भविष्यात, ही माझी संकल्पना आहे. चिपी इंटरनॅशनल एअरपोर्ट, चिपी इंटरनॅशनल एअरपोर्ट, मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट अशा प्रकारचे चांगले 2 एअरपोर्ट आपले ह्या सिंधुदुर्गाच्या आजूबाजूला आहेत. राणे साहेबांच्या आशीर्वादाने चिपी एअरपोर्ट झालेला आहे. त्या एअरपोर्टवरती 25 विमानं उतारावे, इंटरनॅशनल लोक आपल्या कोकणात यावी, कोकणामध्ये खर्च करावा, कोकण सुजलाम सुफलाम व्हावं, कोकणचं कॅलिफोर्निया व्हावं, कोकणातील जनता सुखी व्हावी, हेच आपलं एक ध्येय आहे. माझा जन्म झाल्यापासून माझं प्रत्येक गोष्ट ही मोठीच असते. त्यामुळे माझं सगळ्या पूर्वी आमची बोट सुद्धा होती समुद्रामध्ये मालवण, तिला पण नाव विशाल होतं. माझ्या बंगल्याला जुन्या घरी विशाल नाव, माझ्या आताच्या बंगल्याला मी नाव माझ्या मुलाचं दिलं, विराज मेन्शन. त्यामुळे जिथे जिथे म्हणू तिथे विशाल हे नाव असणार, कारण आपल्या मनामध्ये एक विशाल विचार आहेत. ते विचार आपण पुढे नेत आहोत. मी तुम्हाला एक सांगतो, आपण कोकणामध्ये जन्म घेतला, सिंधुदुर्गात जन्म घेतला, महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये अशी बरीच असंख्य लोक मोठी आहेत. मनाने विचाराने मोठी आहेत, पैशाने मोठे, सगळ्या गोष्टी. पण मी एक सांगतो तुमच्या माध्यमातून की बाहेरच्या देशामध्ये एक हेलिकॉप्टर म्हणजे प्रायव्हेट जेट काही लोकांची असते, त्यांच्यासाठी रेंज रोवर असते. आज आपण त्यांच्या तुलनेमध्ये आपण कुठेही बसत नाही. आज कोकणातले काही हातार मोजणे एवढीच मोठी लोक आहेत. आज कोकणातील प्रत्येक युवक हा विशाल परब सारखाच घडत जावा आणि त्याच्यासाठी माझा हातभार खारीचा वाटा असावा हे मला वाटत असतं. आणि आपण रोल्स रॉयल्स घेऊन फिरू, आपण स्वतःचं जेट घेऊन फिरू, ही आपली संकल्पना आहे. आणि हे बाहेरच्या US लंडन मध्ये अशा प्रकारच्या बऱ्याच संकल्पना आहेत. कारण त्यांच्या तुलनेत आपण कुठेच बसत नाही, आपण बाहेरच्या देशाच्या तुलनेत कुठेच बसत नाही. आणि आपली आर्थिक सुबत्ता देशाची चांगली होणं आणि आपल्या कोकणी जनतेची चांगली होणं हेच आपले. अनेक जण पक्ष आणि राणेंना सोडून जात होते, पण राणे कुटुंबीय हे आपले दैवत आहेत ही भूमिका घेत विशाल परब पडत्या काळातही राणेंसोबत राहिले. ही त्यांची व्यक्तिनिष्ठा दिसून येते. माजी खासदार निलेश राणे यांचा प्रत्येक वाढदिवस ते लाखो रुपये सामाजिक उपक्रमांवर खर्च करून साजरा करतात. यात गोरगरीब जनतेला मदत करणं हाच त्यांचा हेतू असतो. खासदार नारायणराव राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर दिल्ली गाठत अभिनंदन करून आशीर्वाद घेणारे विशाल परब यांना पाहिल्यावर राणे यांच्यावर निष्पाप प्रेम करणारा कार्यकर्ता डोळ्यांसमोर येतो. माजी खासदार निलेश राणे पुन्हा एकदा निवडून यावेत ही विशाल परब यांची मनोमन इच्छा आहे आणि हा क्षण लवकरच जवळ येईल असा आशावाद ते व्यक्त करतायत. विशाल परब हे कुटुंब वत्सल आहेत. त्यांचा परिवार मोठा असून घरात वडील प्रभाकर परब, आई सौ प्रमिला परब, भाऊ प्रशांत परब, विकास परब, पत्नी सौ वेदिका विशाल परब,
मुलगी भार्गवी विशाल परब, मुलगा विराज विशाल परब, वहिनी असा त्यांचा मोठा परिवार आहे. मला आठवतंय 10, 12, 15 वर्षापूर्वी मी एका छोट्याशा 1 BHK 2 BHK मध्ये राहायचो. भाड्याच्या घरामध्ये राहायचो आणि आपण घुसमट होत होती. आपण आपला जन्म झालाय तो आपण नॅचरली घरामध्ये झालेला जन्म आणि जसा आलिशान बंगला पाहिजे, जसं आलिशान राहायला पाहिजे, आपला जन्म कोकणात झाला, आलिशान विशाल नाव जसं आहे तसं विशाल आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे, म्हणून आपण राहण्यासाठी चांगलं ठिकाण बनवलं. जेव्हा माझं म्हटलं ना, मी ज्यावेळी शिक्षण माझं होत होतं त्यावेळी माझ्या मिसेसची ओळख झाली. त्यानंतर जेव्हा माझं जेव्हा साखरपुडा झाला त्याच्यानंतर लक्ष्मीची पावलं जशी पुढे यायला पाहिजे तशी पुढे आली आणि मला सगळ्या प्रकारचं जे सुख परमेश्वराने द्यायला पाहिजे ते आज माझं लग्न झाल्यानंतर पूर्ण झालं. आणि त्या आयुष्यात आपण जगात जी आपण घरदार गाडी सगळं जे मागतोय ते 50 वयात होते ते आज परमेश्वराने मला 33 वयात दिलं आहे. त्यामुळे मी माझ्या मिसेसचा म्हणा, माझ्या पूर्वजांचा म्हणा किंवा माझ्या परमेश्वराचा म्हणा सगळ्यांचं मी आभार. चिठी दगड रोवताना मी स्वतः होतो. राणे साहेबांनी 2009 मध्ये जेव्हा पायारवणी झाली त्या माणसाने या चिठ्ठीसाठी रस्ता आठवलंय, कोकणासाठी रस्ता आठवले आणि त्या व्यक्तीवर कोणी जर शिंतोडे ओढायचा प्रयत्न केला तर थोडं आपल्या मनाला लागतंय. माझा काय कुठला पक्ष माझा शत्रू नाही किंवा माझं काय त्यांनी वाईट केलं नाही, परंतु राणे साहेबांवर कोणी बोलल्यानंतर आपल्या मनाला लागतंय आणि त्याच्यावर आपण उत्तर देतो. दिल्लीमध्ये कसं आहे, राणे साहेब ज्यावेळी गेले तेव्हा आपलं माहेरघर जसं कोकण आहे तसं दिल्लीमध्ये माहेरघर आपलं बंद असं वाटायला लागलं. राणे साहेबांचे दिल्लीतले बरेच मोठे निर्णय असतात, ते देशाचे निर्णय असतात, फक्त कोकणासाठी नसतात. त्यामुळे ते निर्णय घेत असताना राणे साहेबांच्या प्रत्येक निर्णयात काही आमची वरिष्ठ लोकांची लिस्ट आहे, त्या निर्णयामध्ये आम्हाला सुद्धा सामावून घेतलं जातं. फॉर एक्झाम्पल कॉयर बोर्ड म्हणा, जिल्हा ग्रामोद्योग म्हणा, खादी उद्योग म्हणा, अशा प्रकारचे जे उद्योग आहेत ते कोकणात कसे आणायचे. कॉयर बोर्ड केरळामध्ये आहे, तो आपल्या कोकणात कसा आणायचा हा त्यांचं नियोजन असतं आणि अशा प्रकारच्या नियोजनामध्ये आपला कोकणी व्यक्ती जर त्यांच्यासोबत असेल तर ते चांगलं होतं. माझा जन्म हा संघर्षात झालेला आहे. माझ्या मिसेसला पण पहिलं सांगितलं आहे, तिला माहिती आहे की संघर्ष शिवाय आपल्याला स्थान नाही. जरी सुद्धा मी फॅमिलीला वेळ देऊ शकलो नाही तरी माझी मिसेस ते गोष्टी फॅमिलीच्या ज्या आहेत ती स्वतः हँडल करते. इव्हन ती स्वतः गाडी चालवून कुठे जायचं असेल डॉक्टर घरी ती स्वतः जाते. तर मला एक अभिमान आहे. मी माझ्या फॅमिलीला थोडा कमी वेळ देतो, समाजाला जास्त वेळ देतो, राजकारणाला त्याच्यापेक्षा थोडासा कमी वेळ देतो, परंतु दोन हाताला काम मिळणं आणि रोजगार मिळणं लोकांसाठी याच्यासाठी जास्त वेळ. काही माझे मित्र आहेत ना ते खूप चांगल्या पोस्ट आहेत. फॉर एक्झाम्पल एक मित्र माझा जयंत पाटलांकडे येतो. काही मित्र असे आहेत ते बिचारे आजही शेती करतायत, जनावरं घेऊन फिरतात. मी कोणी असो नाही, मंत्रालयात भेटलेला मित्र जरी असेल तरी त्याच्याबरोबर चहा पितो आणि गोरगरीब माझा एखादा मित्र असेल जो शेतीमध्ये आहे त्याच्याबरोबर सुद्धा जून जुलैमध्ये मी जाऊन त्याच्यावर चहा पितो. त्यामुळे असं काय कुठलाही विषय नाही की लहान थोर मोठा मी तेव्हा मानत नाही. आजही मला ह्या वयात जरी माझ्या कुठलाही मित्र मला भेटला तरी मी रस्त्यात थांबतो, माझी गाडी थांबतो. इतर सगळ्या पक्षातले सगळे वरिष्ठ नेते हे माझे मित्र आहेत. महाराष्ट्र लेवलला म्हणा, जिल्हा लेवलला म्हणा, बरेच मित्र जे आहेत. म्हणजे मी टीका केली तर फक्त राणे साहेबांवर कोण बोललं की आपलं रक्त सळसळत आहे. ह्याच्या पलीकडे आपण वाईट कोणालाही कुठल्याही विरोधी पक्षाला आपण बोलत नाही, कारण त्यांना बोलून काय फायदा नाही. आपण आपल्या कर्तृत्वानंच सगळ्या गोष्टी दाखवायच्या असतात. नाही, ग्रामपंचायत म्हणजे माझा बेस आहे आणि त्या ग्रामपंचायतला मी कुठल्या प्रचाराला गेलो नाही. फक्त मी माझा मेसेज दिला की आपली लोक निवडून आली पाहिजे. माझ्या 2 शब्दाला गावातील लोकांनी गेले 25 वर्ष माझ्या हाती सत्ता आहे. लोकांसाठी मी काही ना काहीतरी करत असतो. मी केव्हा सत्ता आहे किंवा पद आहे म्हणून केव्हा करत नाही, तर ते लोकांसाठी करायचे ते करतो. त्यामुळे लोकांचा कौल मला कायमच असतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कदाचित विशाल परब माहिती आहे त्या माहिती नाही, परंतु एक निलेश राणे साहेबांचा म्हणा किंवा राणे साहेबांचा सैनिक म्हणून सांगतो. हा सुरुवात आहे, ही एक छोटी धमाका आहे. कदाचित येणाऱ्या कालावधीत खूप मोठे धमाके त्यांना बसतील आणि महाराष्ट्र दरबारी विचार केला जाईल की बाबा सिंधुदुर्ग म्हणा किंवा कोकण फक्त नाही तर बरेच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घडामोडीमध्ये विशाल परब दिसते. भारतीय जनता पक्षाची सत्ता येणाऱ्या कालावधीमध्ये जिल्हा बँक म्हणा, जयंती म्हणा किंवा पंचायत समिती विधी लिखित आहे. म्हणजे मी सांगायची गरज नाही, 100% लोक कंटाळलेले आहेत समोरच्या पार्टीला. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाची संपूर्ण सत्ता असणार हे विधी लिखित. ते जे राणे साहेब माझे मोठे भाऊ आहेत, ते खासदार झाले, वेल अँड गुड, नक्कीच मी खुश आहे. केंद्रात मंत्री झाले राणे साहेबांनंतर, ते एकदम खुश. त्यांची इच्छा असेल कुडा मालवण आमदार व्हावं, वेल अँड गुड.
साहेब जो शब्द टाकतील तो शब्द आपण जमिनीवर पाडायला नाही देणार. तो आपल्या हातीत ठेवून आपण राणे साहेबांना, निलेजी राणे साहेबांना जे त्यांच्या मनातील इच्छा असेल ती सक्सेस करून द्यायचा खारीचा वाटा मी उचलणार आणि उचलणार. तेव्हाही माझ्या आयुष्यात मोठा वाढदिवस केला नाही, मला बिलकुल इच्छा सुद्धा नाही. माझे मित्रमंडळी आहेत जिल्ह्यातील, त्यांची इच्छा की विशाल साहेबांचा वाढदिवस कुठेतरी चांगला व्हावा. मी लोकांचे, गरीब लोकांचे वाढदिवस करतो किंवा निलेजी राणे साहेबांचे सुद्धा वाढदिवस करतो. तर माझी मिसेसची इच्छा होती की इतकं तुम्ही करताय तर तुमचा स्वतःचा वाढदिवस आपण करू. तसंच माझे मित्रमंडळी बोलले की तुमचा एक मोठा वाढदिवस करावा, आमची अपेक्षा आहे आणि तुमच्या घरीच करावा. त्यामुळे मी माझा एक छोटासा वाढदिवस संकल्प ठेवला. राणे साहेब, निलेजी राणे साहेब हे माझे गुरु आहेत आणि मला वाटतं 33 वय आहे, इतक्या वर्षात मी केव्हा त्यांना बोलवलं नाही. आणि 2 शब्द मी साहेबांना म्हटलं की साहेब तुम्ही माझ्या इथे या, अजून आपण जेवणाचा आस्वाद घेऊ, आपण चर्चा करू. आपले एक कोरोना योद्धा आहेत, त्यांचं जिल्ह्यातील आपण एक तुमच्या हस्ते एक मानचिन्ह देऊ आणि आपण एक चांगल्या कार्यक्रमाला यावं ही अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त केली. माझा केव्हाही शब्द राणे फॅमिलीमध्ये पडत नाही. मी दिलेला शब्द राणे फॅमिलीमध्ये मला त्यांच्याकडनं पाळला जातो. माझी कुठलीही गोष्ट ही तिथे नाही हा माझ्या शब्द नसतो. हा ओके, हा त्यांच्याकडनं शब्द असतो. त्यामुळे निलेजी राणे साहेब माझ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मी खूप सुखी आणि आनंदित. मला आज दिल्लीमध्ये काही फोन आले, काही आमच्या पक्षातील नेते आहेत, राणे साहेबांचे सहकारी आहेत, त्याच्यानंतर मुंबईमधनं मंत्रालयावरनं काही फोन आले, सगळ्या पक्षातील लोकांचे फोन आले. त्यामुळे आपलं संबंध संपूर्ण महाराष्ट्रात आणि बऱ्याच ठिकाणी देशात झाल्यामुळे इतर राज्यांना गोव्याच्या सीएम साहेबांचा पण फोन आला. त्यामुळे सगळे ज्या काही शुभेच्छा आहेत मी माझ्या जनतेला त्याचा फायदा करून देईल एवढंच मी तुमच्या माध्यमातून. विशाल परब हे सावंतवाडी चराठा इथे स्वतःच्या नवीन बंगल्यात राहतात. पण गणेश चतुर्थी आणि इतर सणांना ते आजही एकत्र येऊन खूप मजा करतात. गरीब कुटुंबात जन्म झालेल्या विशाल परब यांनी आपल्या जीवनात खूप हाल अपेष्टा सोसून उभा एका साधा अपाचे या दुचाकीवरून सुरू केलेला उद्योगधंद्यातील प्रवास BMW, मर्सिडीज बेंझ ते लँड रोव्हर येथपर्यंत आलाय. विशाल परब यांना उंची आणि देशी विदेशी गाड्यांची फार आवड आहे. हल्लीच त्यांनी अत्याधुनिक अशी तब्बल 2 कोटींची लँड रोव्हर ही आलिशान गाडी खरेदी केली आहे. तर तब्बल 8 ते 10,000 स्क्वेअर फुटाचा आलिशान बंगला सावंतवाडी चराठा इथे बांधून लहानपणीचं स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न देखील पूर्ण केले. लहान वयात अतिशय कमी कालावधीत जिद्द, चिकाटी, सचोटी आणि प्रामाणिकपणा यावर उद्योगधंद्यात नंबर 1 बनून युवा उद्योजक विशाल परब हे युवकांचे आयडॉल बनले, यात कोणतीही शंका नाही.